गुड मॉर्निंग. आतापर्यंत आपण एवढे फॉर्म्युले पाहिलेत. एक्स रेस टू एन पॉवर फॉर्म्युला साइन कॉस लॉग एक्स. ओके, थेरम 3 पाहिलेत. कॉन्स्टंट असेल तर काय करणार आपण, प्लस ॲडिशन और सबट्रॅक्शन असतील टू फंक्शनमध्ये तर काय करणार आपण, अँड देन मल्टिप्लिकेशन असेल तर लास्ट टाइम पाहिला हा फॉर्म्युला. If y is equal to u into v and u and y both are the function of x and we have to take the derivative of that with respect to x, then we should use this u dy by dx, u dv by dx plus v du by dx. याला u into v असं म्हटलं आता, फॉर्म्युला ऑफ u into v मल्टिप्लिकेशन. नाव आता एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. डी बाय डी एक्स रेस टू 5 असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, 5 एक्स रेस टू 5 मायनस 1 म्हणजे तो येतो 5 एक्स रेस टू 4. अगेन डी बाय डी एक्स रेस टू 15 कसा घेतो आपण, 15 एक्स रेस टू 15 मायनस 1 इज इक्वल टू 15 एक्स रेस टू 40. काय येतो, कारण सर आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स, इथं लिहितं इकडे लिहितं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, बट सपोज एक्स प्लस 2 रेस टू 2 असा दिला मी, तर काय करणार, ऑब्वियसली तुम्ही म्हणणार की डी बाय डी एक्स. सर मी काय करेल, या ब्रॅकेटला आधी एक्सपांड करून घ्या, कारण एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युला आपल्याला ब्रॅकेटच्या रेस टू एन नाही. तुम्ही म्हणणार की याला मी एक्सपांड करून घ्या. सर काय होईल, तो फर्स्ट टर्मच्या स्क्वेअर प्लस दोघांचे मल्टिप्लिकेशन त्याचे दुप्पट, काय होईल 2x, हा होईल तुमच्या 4x प्लस सेकंड टर्मच्या स्क्वेअर. आता पुढे काय करेल मी, यूज करून घेईल ॲडिशनच्या थेरम यूज केला मी. सपोज तो काय होईल, डी बाय डी एक्स स्क्वेअर, डी बाय डी एक्स 4x, डी बाय डी एक्स 4, याच्या होईल टॉईस एक्स, याच्या डेरिव्हेटिव्ह होईल 4, याच्या डेरिव्हेटिव्ह होईल 0. याच्या 4 कसा आला, 4 आउटसाईड येईल, कॉन्स्टंट आहे, डी एक्स बाय डी एक्स 1 होऊन जाईल, राहील फक्त काय 4. इथं 4 आल्यानंतर एक्सची टर्म राहणार नाही, म्हणजे त्याचे आन्सर येईल 0. ओके, वेल डन. बट याला सॉल्व करायला लागतं. तुम्ही अगेन स्टेज म्हणणार सर मी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ, पण ब्रॅकेट सॉल्व करायला किती एफर्ट्स लागतील, विचार केला कधी. याच्यासाठी एक स्पेशल फॉर्म्युले असतील वेगवेगळे. अशा वेळेस काय करायचं, तर ज्या वेळेस एखादं फंक्शनमध्ये दिलं असेल, आता हे फंक्शन आहे पूर्ण, हे काय एक पूर्ण फंक्शन आहे आणि त्याच्या रेस टू 10 आहे. इथं सिंगल एक्स होता, एक्स रेस टू एन होता, इथं काय एक्स प्लस 2 रेस टू 10 आहे. नॉर्मली आपण ज्यावेळेस याच्या अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला आपण काय सॉल्व करायचो, एक्स स्क्वेअर असेल तर, एक्स क्यूब असेल तर, एक्स रेस टू 5 असेल काहीतरी असेल तर, म्हणजे एक्स रेस टू असेल तर. ओके, बट असं आलं तर काय करणार, तर याच्यासाठी फंक्शनचा फॉर्म्युला आहे सेम लाईक दिस, थोडासा चेंज आहे. का होईल, ठीक आहे, डी बाय डी एक्स फॉर्म्युला बघा काय, एफ ऑफ एक्स म्हणजे एफ एक्सच्या काहीतरी फंक्शन आहे. ओके, पूर्ण टर्म रेस टू एन. इथं एफ ऑफ एक्स, दोघांना जर कम्पेअर केलं मी तर एफ ऑफ एक्स काय येतो, मग एफ ऑफ एक्स येतो आहे एक्स प्लस 2 याच्यामध्ये. ओके, फॉर्म्युला काय आहे, हा जो एन आहे सिमिलरली आउटसाईड फ्रंट लाईन जाईल, कोएफिशियंट लाईन जाईल. पुढे एफ ऑफ एक्स
ब्रॅकेट घ्यायचं आहे इथं, आठवण द्यायचं. x⁻n−1 आहे, ओके, x⁻n−1. नेक्स्ट अजून काही का, इथपर्यंत सेम आहे. पुढे पुढे येतो d(f(x) dx. याला इकडे लिहून घेतो. दिस इज अ न्यू फॉर्म्युला. कसला आहे हा फॉर्म्युला? पॉवरचा आहे. हा पण फॉर्म्युला पॉवरचा आहे. हा डायरेक्टली इन टर्म्स ऑफ एक्स आहे, हा इन टर्म्स ऑफ f(x) आहे. आता f(x) अगर कोणतीही टर्म पुट करा, ह्या ब्रॅकेटचा जो रेस्टू आहे 10 म्हणजे हा इथं n आहे, बस मग तो n याच्यासारखंच फ्रंटला ठेवा, n-1, ओके. आणि जो f(x) असेल म्हणजे ब्रॅकेटमधली जी टर्म आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह घ्या dx ने, देन यू विल गेट आन्सर. आता जे का आपण प्रॉब्लेम पाहिला तो काय होता, d/dx x⁻² स्क्वेअर. आपण कसं सॉल्व केलं त्याला, d/dx पहिले मी ब्रॅकेट सॉल्व केला, x² + 4x + 2च्या काय झाला हा 4, फर्स्टच्या स्क्वेअर, दोघांच्या मल्टिप्लिकेशन त्याची डबल, ओके, प्लस सेकंडच्या स्क्वेअर. याच्या डेरिव्हेटिव्ह घेताना मी काय केलं होतं, d/dx फर्स्ट टर्म काय होते x² प्लस d/dx हा काय होता 4x प्लस d/dx हा काय 4a. याचे आन्सर काय होतं, याचे आन्सर आलं होतं 2x + 4. ओके. आता बघा मी सेम प्रॉब्लेम याच्या ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व करतो. काय येईल, d/dx x+2 ब्रॅकेटच्या स्क्वेअर. ओके, कम्पेअर दिस d/dx ब्रॅकेट n = 2, ब्रॅकेटमध्ये टर्म x+2 म्हणजे f(x) व्हॅल्यू काय आली x+2. ओके, f(x) = x+2. आता काय केलं आहे, जी पॉवर आहे ती आधी लिहिली, इथं पॉवर काय आहे 2 मी आधी लिहून घेतला. ओके, ब्रॅकेटमध्ये काय केलं सर, f(x) ॲज इट इज लिहिला, ब्रॅकेटमध्ये टर्म f(x) आहे म्हणजे x+2 मी ॲज इट इज राईट करेल. रेस टू काय केलं, n-1 केलं. ठीक आहे, n-1 इथं मी करेल म्हणजे इथं काय येईल 2-1, कारण n काय आहे 2 आहे. सर नंतर df(x)dx ब्रॅकेटमधली जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. सर काय केलं, f(x) म्हणजे ब्रॅकेटमधली जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. तो काय येईल, d/dx ब्रॅकेटमधली टर्म आहे x+2 and then solve it. सॉल्व केल्यानंतर काय होईल, हा 2 ॲज इट इज. ओके, हा x+2, 2 - 1 राहील, सो संपलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, याच्या डेरिव्हेटिव्ह करताना हे ॲडिशन आहे, मी दोघांना सेपरेट करेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dx/d हा x, सेकंड येईल d/dx हा तुमचा 2. ओके, सिम्प्लिफाय करून टाकायला काय होईल, हा 2x हा काय होईल 4, 2 × x 2x, 2 × 2 4. ओके, मल्टिप्लिकेशन आहे, हां ॲडिशन नका कर्जामध्ये, कुठं मल्टिप्लिकेशन आहे. याचे काय होईल dx/dx, सर लगेच तुम्ही म्हणणार सर 1, याचे काय होईल 0, कारण काय कॉन्स्टंट पुढे येईल तिथं काही राहणार, त्याच्या डेरिव्हेटिव्ह 0 येईल. आता परत सिम्प्लिफाय करेल मी, दिस × दिस काय होईल तो 2x + 4, कारण ह्या टर्मने 1ला मल्टिप्लाय करे ॲज इट इज. आन्सर बघा, हा फॉर्म्युला कसला होता, पॉवरमध्ये ज्यावेळेस असेल इक्वेशन म्हणजे x, त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. हा फॉर्म्युला कसला आहे, पॉवरच्याच आहे, बट एक्सच्या जागेवर f(x) आहे. कारण काय, दरवेळेस तुम्हाला x⁻n ची टर्म येईल असं काही नाही. कधी तुम्हाला 4x + 3 स्क्वेअर मिळेल, स्क्वेअर असेल तुम्ही सॉल्व पण करून घेणार, पण त्याच्यात 10 किंवा 13 काहीतरी असेल तर तुम्ही कसं करणार. ही जी मधली टर्म आहे ना, याला f(x) म्हणतात. कारण मधली टर्म बघा 4x + 3 म्हणजे काय, मधली x जसा चेंज होईल तसं ही पूर्ण टर्म चेंज होईल. x 1 असेल तर हे पूर्ण टर्म 7 येऊन जाईल, कारण 1 × 4 4 4 + 3 7. x 2 असेल
तर ते पूर्ण 11 येईल. म्हणजे पूर्ण जी टर्म आहे ही एक्सवर डिपेंड करते, म्हणजे एफ ऑफ एक्स येते, म्हणजे फंक्शन येते एक्सचं, म्हणून त्याला मी एफ ऑफ एक्स कन्सिडर करून घेतलं. ज्यावेळेस असं दिलं आहे त्यावेळेस एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येईल, 4x + 3. सेम अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. इफ y इज इक्वल टू x 5x + 3 raised to 3. काय आला, फाईंड करायचे फाईंड करायचे तुम्हाला dy/dx. काय करेल मी, d/dx. ओके, y काय आहे 5x + 3 आता हा फॉर्म्युला ही टर्म आणि ही कंपेअर जे केली तर एफ ऑफ एक्स काय आहे, तर तुम्ही लगेच म्हणाल की एफ ऑफ एक्स येतो सर 5x + 3 अँड एन येतो आहे 3. ही मधली टर्म काय ते एफ ऑफ एक्स, हा काय पॉवर. सॉल्व करा. मग सॉल्व करताना पॉवर मी आधी लिहितो या काय 3, नंतर ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स लिहितो, एफ ऑफ एक्स हे 5x + 3. ओके, वरती काय करतो मी n-1 3 - 1 या गया 2 लिहिताना लागलेच तुमच्यासाठी असं लिहितो मी 3 - 1. नंतर ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय येतं 5x + 3. हे हो गया. इथं काय होईल 3 ॲज इट इज, हा काय आहे 5x + 3 3 मायनस काय म्हणतात 3 - 1 2. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, आता इथं ॲडिशन आहे मग दोघांचे सेपरेट घेईल मी, म्हणजे फर्स्ट टर्म येईल d/dx 5x + d/dx 3. नेक्स्ट 3 5x + 3 स्क्वेअर. काय होईल याचं, हा जो 5 आहे हा कॉन्स्टंट आहे आउटसाईड dx/dx होईल, त्याचे आन्सर येईल फायनलमध्ये 5 आणि प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 0. इथं प्लस आहे. ओके, फायनल आन्सर काय येईल याला तुम्ही आपण काय एक्सपांड करत नाही त्याला, नंतर त्यावेळेस करू ज्यावेळेस येईल तो प्रॉब्लेममध्ये. याचे फायनल आन्सर येईल 3 5x + 3 स्क्वेअर इंटू 5 × 3, मी तर 15 घेतो आहे झालं. सेम फॉर्म्युला आहे, काहीच नाही, फक्त एक स्टेप ही स्टेप वाढलेली ही ते ॲज इट इज सारखीच आहे. आधी एन घ्यायचं, मी एन घेतला, x⁻n मायनस केला, एफ ऑफ एक्स जी आहे फक्त एवढाच फॉर्म्युला, प्रत्येकाचे फंक्शन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला बुकमध्ये नेक्स्ट पेजवर असेल, मे बी तुमच्या नेक्स्ट पेजवर असेल किंवा त्या तिथं जे असेल तिथं लिहिलं आहे इन टर्म्स ऑफ फंक्शन. फॉर्म्युला बुकमध्ये फॉर्म्युला फॉर डिफरन्शियल फंक्शन्स नंतर इन टर्म्स ऑफ फंक्शन लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये 3rd नंबरचा फॉर्म्युला आहे की 3रा फॉर्म्युला आहे. हे बघा साईन कॉसचे पण असे फॉर्म्युले आहेत, ते आपण नंतर पाहू. आज एवढं एक फॉर्म्युला आज इंट्रोड्यूस केला. Find dy/dx and dy/dz. Find dy/dx and dy/dz. If y is equal to sin x into x² + 2 cube plus twice x² + 1
रेस टू 4. काय y इज इक्वल टू साइन एक्स इंटू दिस. साइन एक्स वेगळं आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, आपल्याला फाईन करता डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स मी काय करेल, वायची व्हॅल्यू पुट करून देईल. हा तुमच्या एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ठेवला मी. वायची व्हॅल्यू पुट करतो आहे, काय होतं साइन एक्स ओके ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब प्लस हा आहे तुमच्या 2x स्क्वेअर प्लस 1 रेस टू 4 ब्रॅकेट कंप्लीट. पूर्णाच्या डेरिव्हेटिव्ह घेतला. आधी काय करायचं, ॲडिशन आहे बघा. ही एक वेगळी टर्म आहे, ही एक वेगळी टर्म आहे. दोघांना सेपरेट करू. काय येईल, डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये साइन एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डी बाय डी एक्स वन मिनिट ब्रॅकेट नका घेतो. नेक्स्ट आता याच्या डेरिव्हेटिव्ह घेताना हा एक फंक्शन आहे साइन एक्स आणि पूर्ण टर्म एक फंक्शन आहे, कारण त्याच्यावरती पॉवर आहे. इथं पॉवर राहिली नसते ना, तर मी याला मल्टिप्लाय करून सेपरेट, पण याला मल्टिप्लाय करून सेपरेट नाही करू शकत. मला याला एक्सपांड करावं लागेल डायरेक्ट. मग अशा वेळेस काय, हा एक फंक्शन आहे, हा एक फंक्शन, दोघांच्या मध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. सो वी कॅन कॉल दिस यू अँड दिस इज व्ही. हा तुमचा यू आहे, हा तुमचा व्ही. कोणता लॉ यूज करणार सर, मल्टिप्लिकेशन लॉ यूज करणार. कायलमध्ये यू ॲज इट इज म्हणजे मी काय करेल, साइन एक्सला ॲज इट इज ठेवेल, यूला मी जसं तसं ठेवेल, इंटू ब्रॅकेटमध्ये घेईल डी बाय डी एक्स व्हीचा डेरिव्हेटिव्ह. व्ही का इथं एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब. ओके, व्हीचा डेरिव्हेटिव्ह ही पूर्ण टर्म माझी व्ही होती, प्लस व्ही ॲज इट इज. व्ही म्हणजे पूर्ण ही टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब ॲज इट इज इंटू डी बाय डी एक्स यूचा डेरिव्हेटिव्ह. यू काय आहे साइन एक्स. साइन एक्स ओके, ब्रॅकेट कंप्लीट हो गया अपना काम. नेक्स्ट टर्म ही काय इथं डी बाय डी एक्स या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आता या टर्मच्या डेरिव्हेटिव्हसाठी फॉर्म्युला यूज होईल एफ ऑफ एक्स रेस टू एन. कारण काय इथं फक्त एक्स स्क्वेअर नाही, इथं काय ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या स्क्वेअर रेस टू 4 आहे, स्क्वेअर पण नाही रेस टू 4 आहे. ओके, तर मला एफ ऑफ एक्स चंच फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर कसा यूज होईल, फर्स्ट बघा पॉवर फ्रंटला, पॉवर कुठं आहे या काय फ्रंट आधी. ओके, एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस 1. इथं एफ ऑफ एक्स काय आहे, इथं एफ ऑफ एक्स आहे 2x स्क्वेअर प्लस 1, 2x स्क्वेअर प्लस 1 एफ ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्सच्या रेस टू काय करेल मी एन मायनस 1. ओके, 2x स्क्वेअर प्लस 1 एन मायनस 1 म्हणजे 4 मायनस 1. ओके, नंतर लास्टमध्ये डी ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो आपण एफ ऑफ एक्सचा. इथं एफ ऑफ एक्स काय आहे 2x स्क्वेअर प्लस 1. सो नेक्स्ट टर्म डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स का आला 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटमधली टर्म. काय केलं, पॉवर आधी लिहिली, नंतर एफ ऑफ एक्स ही जी टर्म होती ही त्याच्या पॉवर रेस टू मायनस 1 केला, आणि नंतर मधल्या टर्मच्या म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला डी बाय डी एक्सने. हे काय होईल साइन एक्स. लुक ॲट दिस, थोडासा मोठा होणार आहे प्रॉब्लेम, मी आता सांगतो. साइन एक्स इंटू आता इथंही बघितलं तुम्ही, इथं एफ ऑफ एक्स काय एक्स स्क्वेअर प्लस 2, हां एफ ऑफ एक्स आहे रेस टू एन ए काय करेल रेस टू 3 पुढे एफ ऑफ एक्स एन रेस टू मायनस 1 मीन्स 3 मायनस 1 ब्रॅकेट. इथं काय येईल डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स तो राहील
एक्स स्क्वेअर प्लस 2 थोडंसं हार्ड झालं, मला मोठा प्रॉब्लेम घेतला गेला आहे. फक्त स्टेप बाय स्टेप द्यायचे आहे तुम्हाला, बाकी काही नाही करायचे. एकाच प्रॉब्लेम सर्व क्लिअर होणार आहे. आता इथपर्यंत झालं. ओके. प्लस स्क्वेयर ब्रैकेट ना है, राउंड ब्रैकेट ठेवायला. इसका क्या होगा, तर हा एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब ॲज इट इज काही होणार नाही. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस काय होईल 4 ॲज इट इज 2x स्क्वेअर प्लस 1 3 याचा डेरिव्हेटिव्ह घेईल. नंतर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह येईल. एक मिनटं दिसतंय का तुम्हाला, खाली घेतोय मी. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, पूर्ण टर्मच्या प्लस इथं मी दोघं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करून घेईल. काय असेल तो d/dx 2x स्क्वेअर हा सेपरेट येईल अँड d/dx 1 याचा डेरिव्हेटिव्ह प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. साइन एक्स ॲज इट इज हा 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर 3 - 1 स्क्वेअर d/dx हा काय आहे एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे इथं काय आहे ॲडिशन आहे. याच्या डेरिव्हेटिव्ह प्लस याच्या डेरिव्हेटिव्ह, याच्या डेरिव्हेटिव्ह येईल 0 कारण तो 2 आहे. याच्या डेरिव्हेटिव्ह येईल टॉईस एक्स. मी डायरेक्ट लिहिलं याचे आन्सर. कसं आलं हे इकडं बघावं लागलेस. d/dx एक्स स्क्वेअर प्लस 2a. ओके, याला आपण कसं लिहिणार d/dx एक्स स्क्वेअर d/dx 2. याचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल, हा जो पॉवर आहे ही फ्रंटला येईल, राहील x raised to n - 1 2 - 1 मीन्स 1 सो टॉईस एक्स. याच्या डेरिव्हेटिव्ह 0. सो ॲन्सर आलं टॉईस एक्स, टॉईस एक्स. प्लस हे याचे काही होणार नाही, एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब कॉस एक्स ॲज इट इज. नेक्स्ट पुढे पण काही होणार नाही. इथं पण काहीच होणार नाही. आता याच्या डेरिव्हेटिव्ह अगेन्स्ट त्याच्या डेरिव्हेटिव्ह घेताना आपण काय करणार, मग डायरेक्ट मल्टिप्लाय. सॉरी हां, याच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x स्क्वेअर आहे, 2 पुढे येईल तो होईल तुमच्या 4 राहील x. याच्या डेरिव्हेटिव्ह बिग 0. संपला आन्सर इथपर्यंत. राहू द्या, जास्त मोठा प्रॉब्लेम घेतला गेला माझे. फक्त काय केलं स्टेप बाय स्टेप गेले. एवढं म्हणणं आहे. आता बघा इथं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे, मी मल्टिप्लिकेशनचा लॉ यूज करेल. हा काय पूर्ण ब्रॅकेट, ज्यावेळेस ब्रॅकेटची टर्म असेल आणि त्याला रेस टू पॉवर असेल तर हा फॉर्म्युला न यूज करता काय यूज करायचा, हा फॉर्म्युला क्रॅम्प करून घ्या. आधी काय मी पॉवर लिहून घेईल इंटू एफ ऑफ एक्स, जी पण ब्रॅकेट टर्म असेल त्याच्या रेस टू n - 1 करून घेईल. इथं का आता 3 होता सो 3 - 1 झाला. आणि नंतर ब्रॅकेटमधली जी टर्म असेल त्याच्या मी डेरिव्हेटिव्ह घेईल. d/dx ब्रॅकेटमधली जी टर्म होती त्याच्या मी डेरिव्हेटिव्ह घेतला आणि बस नंतर सॉल्व करा. मोठा प्रॉब्लेम होता थोडासा म्हणून कॉम्प्लिकेशन होतं. ह्याच्यात dy/dz फाईन करायचं होतं पण त्याचे आन्सर 0 येईल कारण पूर्ण y = मध्ये एकही झेडची टर्म नव्हती. एक लहान प्रॉब्लेम घ्या आता. फाइंड dy/dx and dy/dz. ओके, when y = x square sin z sin x 2z plus
1 क्यूब रेज टू 5. लहान प्रॉब्लेम आहे. फर्स्ट फाईंड करेल मी dy बाय dx. dy बाय dx काय येईल तो d बाय dx. किती गुंगशील यार, बोर पण होत नाही. y ची व्हॅल्यू काय येईल 2 ब्रॅकेटमध्ये 2x² + 1 रेज टू 5 साइन z. ओके, इथं पण मल्टिप्लिकेशन, इथं मल्टिप्लिकेशन. नंतर साइन x 2z + 1 मी काय करेल, आधी ही एक टर्म आहे आणि देन ही ॲडिशन आहे. बघा दोघांमध्ये ॲडिशन आहे, म्हणजे ही एक टर्म हे एक वेगळं आहे, म्हणून मी दोघांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेईन, दोघांमध्ये प्लसचं साईन ठेवून देईन. फर्स्ट टर्म येतं मग पूर्ण ही 2 × 2x² + 1 साइन z d बाय dx साइन x 2z + 1 क्यूब. आता याचे डेरिव्हेटिव्ह घेताना मल्टिप्लिकेशन ॲडिशन 5 हा रेज टू 5. हे पण एक फंक्शन आहे, हे पूर्ण एक फंक्शन आहे. हा 2 तर कॉन्स्टंट आहे. इथं बघा x and 2 नो रिलेटेड, सो कॉन्स्टंट आउटसाइड अकॉर्डिंग टू फर्स्ट फॉर्म्युला. अजून साइन z dx नो रिलेशन, सो टेक इट आउटसाइड. हा पण तुमच्या आउटसाइड. आता राहिलं काय d बाय dx, इथं ब्रॅकेट ठेवून घ्या. फक्त ही टर्म राहिली काय 2x² + 1 रेज टू 5. ओके, प्लस याच्या काय होईल एक्सची टर्म हे बाहेर येणार नाही. बट लुक ॲट दिस 2z + 1 क्यूब. पूर्ण जी टर्म ही पूर्ण ब्रॅकेट टर्म ही पूर्ण झेडवर डिपेंड करते, ती झेडची फंक्शन आहे. हे पूर्ण जे टर्म आहे कसली आहे, झेडवर डिपेंड करते, एक्सवर नाही. सो पूर्ण जे टर्म असेल ते पूर्ण कॉन्स्टंट असेल आणि ते डायरेक्टली आउटसाईड येईल. म्हणजे एकंदरीत काय करायचे तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह सॉल्व करा तुम्हाला ब्रॅकेटच्या स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू पॉवर दिसली की डायरेक्ट हाच फॉर्म्युला यूज करायचा, ब्रॅकेटला एक्सपांड करायचं नाही. पूर्ण टर्ममध्ये आता एक्स नाही आहे, तर पूर्ण ब्रॅकेटची जेवढी टर्म असेल रेज टू पॉवर विथ दिस पॉवर पूर्ण कॉन्स्टंट कन्सिडर करून डायरेक्ट आउटसाईड घ्यायचे. त्याला तुम्ही एक्सपांड करा, नंतर साईनने परत या टर्मला मल्टिप्लाय करून नंतर तसं सॉल्व नाही करायचं. पॉवरची टर्म असेल ती जर एक्स म्हणजे कॉन्स्टंट असेल, व्हेरिएबलशी रिलेटेड नसेल तर तिला डायरेक्ट आउटसाईड घ्या. राहिलं काय d बाय dx साइन x. ओके, 2 साइन z. अभी मज़ा आएगा. इसका डेरिवेटिव क्या आएगा, f ऑफ x से ब्रॅकेट मधली टर्म पॉवर आहे 5. लुक ॲट दिस. आधी मी पॉवर लिहिली, नंतर f ऑफ x रेज टू n - 1. f ऑफ x काय आहे 2x² + 1 n - 1 मीन्स 5 - 1. ओके, नंतर d बाय dx ऑफ f ऑफ x. f ऑफ xच्या डेरिव्हेटिव्ह घेईल. f ऑफ x काय आहे 2x + 1, म्हणजे हा जो ब्रॅकेटमध्ये टर्म आहे ही f ऑफ x आहे. मग त्याच्या डेरिव्हेटिव्ह घेताना मी काय करेल 2x² + 1 संपलं. प्लस घेताना इथं ब्रॅकेट कंप्लीट करा, ह्याचं काम संपलं. आता ब्रॅकेट कंप्लीट करून नेक्स्ट टर्म येईल 2z + 1 क्यूब. डेरिवेटिव ऑफ साइन x सर cos x, इसका लिख दिया मैंने cos x. इसका काम तो खत्म हो गया, त्याच्यावर तो पुढे काय होणार नाही. याला एक्सपांड नका करत बसू. ओके, ते केव्हा एक्सपांड करायचं ज्यावेळेस तुम्ही म्हणजे ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व करू रिअलमध्ये, त्यावेळेस ऑप्शनमध्ये दिलं असेल तर एक्सपांड करू. आता त्याला तिथे राहू द्या. हा काय 2 साइन z ब्रॅकेटमध्ये बघा, हा तुमचा 5, हा 2x² + 1, हा राहिला 4. 5 - 1 4. अभी इसका डेरिवेटिव, याच्या डेरिवेटिव काय येईल
पहिले या टर्मच्या डेरिव्हेटिव्ह प्लस या टर्मच्या डेरिव्हेटिव्ह. पहिल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्ह जे घेतला मी तर इकडं लिहितो मी तिथं जागा नाही म्हणून. डी बाय डी एक्स काय येईल तो 2x² प्लस डी बाय डी एक्स 1 असं येईल. दोघांना मी सेपरेट करतो फक्त, काही नाही करत होताच वाटतं इथं. आता फर्स्ट टर्मच्या डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा जो 2 आहे आउटसाईड डी बाय डी एक्स x² याच्या 0 कारण इथं एक्सची टर्म नाही. आता याच्या डेरिव्हेटिव्ह हा 2 इंटू 2 पुढे येईल तो 2 आणि x⁻² - 1 म्हणजे 4x. मी याचे डायरेक्ट आन्सर लिहितो आता 4x. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. इसे कुछ भी मत करो. आता याला सॉल्व करा. याला सॉल्व करण्यासाठी काय करणार, 2 × 5 × 4 5 × 4 20 × 2 40 40 sin z. ओके, 40 sin z लिहिण्यापेक्षा अजून हा x आहे याला बी पुढे 40x sin z. ब्रॅकेटची टर्म येईल 2x² + 1⁴ प्लस 2z + 1³ cos x. संपल्याचं काय केलं इथं बघा, हा 2 होता याने हा पुरे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो म्हणून 2 × 4 किती येईल, सॉरी 2 × 5 किती 10 10 × 4 40. ओके, हा जे एक्स होता मी आधीच सांगितलं आहे नंबर आणि व्हेरिएबल असेल आधी लिहून घ्यायचं म्हणून मी आधी एक्स लिहून घेतला 40x मग sin z मग हे. ओके, प्लस इथे ॲज इट इज पॉवरच्याच फॉर्म्युला आहे सेम बट ब्रॅकेटमध्ये असेल तर तुम्हाला असं सॉल्व करावं लागेल. ब्रॅकेटच्या रेस टू काहीतरी पॉवर असेल तर डायरेक्ट x⁻² पॉवर असेल x² x³ x⁻⁴ जे पण असेल वॉट एव्हर तुम्ही डायरेक्ट वी कॅन गो थ्रू दिस. बट वेन एव्हर द टर्म इज इन टर्म्स ऑफ ब्रॅकेट टर्म अँड ब्रॅकेटच्या रेस टू काहीतरी असेल तर वी हॅव टू यूज दिस. ओके, आता आपण फाईन करू dy बाय dz. d बाय dz y काय y 2x² + 1⁵ sin z प्लस sin x इंटू 2z + 1³ आधी इथं ॲडिशन आहे, ही एक वेगळी टर्म आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, पूर्ण वेगळी मल्टिप्लिकेशन. मी आधी ब्रॅकेट सॉल्व करेल, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेईन. डी बाय dz फर्स्ट टर्म काय आहे स्क्वेअर ब्रॅकेट घेतो 2x² + 1⁵ sin z ब्रॅकेट कंप्लीट प्लस दिस इंटू d बाय dz sin x ब्रॅकेटमध्ये 2z + 1³ ओके. सॉलिड सॉल्व करताना बघा झेडने मी डेरिव्हेटिव्ह घेतो काय 2 कॉन्स्टंट आहे, ही पूर्ण टर्ममध्ये झेड आहे का नाही, पूर्ण ब्रॅकेटच्या ⁵ आहे पण ब्रॅकेटमध्ये झेड नाही आहे म्हणजे पूर्ण ब्रॅकेटच्या विथ ⁵ ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे ही पूर्ण टर्म काय येईल आउटसाईड. हा 2x² + 1⁵ डायरेक्ट आउटसाईड राहिलं काय d बाय dz sin z. नेक्स्ट इथं बघा sin x इथं झेडने डेरिव्हेटिव्ह होतो आहे, डेरिव्हेटिव्ह कशाने घेतो मी झेडने घेतो विथ रिस्पेक्ट टू झेड. फंक्शन काय आहे sin x आहे तर sin x हा कॉन्स्टंट आहे त्याला मी आउटसाईड घेईल. राहिलं काय d बाय dz 2z + 1³ ओके. ही टर्म ॲज इट इज 2x² + 1⁵ साईनचा डेरिव्हेटिव्ह cos x. इथं sin x ॲज इट इज. ओके, याच्या डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ब्रॅकेटमध्ये घेतो मी आणि यूज करेल बघा आता ब्रॅकेटच्या स्क्वेअर आहे म्हणून मी f(x)चा फॉर्म्युला यूज करेल. काय येईल मग पॉवर आधी ब्रॅकेट रेस टू n-1 मीन्स पॉवरमधून 1 मायनस केला ब्रॅकेटची पॉवर ती आली. ओके, इंटू
डी बाय डी एक्स एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे ब्रॅकेटमधल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्ह. ब्रॅकेटमध्ये काय आहे 2z + 1 हा तुमच्या ब्रॅकेट कंप्लीट. काय येईल 2x² + 1⁵ cos ऑफ x प्लस साइन ऑफ एक्स ॲज इट इज इन ब्रॅकेट. हा पण राहू दे जसं तसं आहे 3 2z + 1². ओके. डेरिव्हेटिव्ह काय होईल याच्या इकडं सेपरेटली सॉल्व करतो मी आता. काय आहे डी बाय डी झेड 2z + 1 याच्या डेरिव्हेटिव्ह प्लस त्याच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डी बाय डी झेड 2z प्लस डी बाय डी झेड 1. काय होईल 2 कॉन्स्टंट झेड डी झेड अपॉन डी झेड होईल म्हणजे तो राहील तुमच्या 1 प्लस 0 म्हणजे याचे आन्सर आलं 2. याचे आन्सर आलं 2 झालं. त्याचे आन्सर लोक हे काय होईल 2x² + 1⁵ cos ऑफ x प्लस साइन साइन x याचं 3 × 2 6 3 × 2 6 हा राहील तुमच्या 2z + 1च्या स्क्वेअर. संपली गोष्ट. ब्रॅकेटमधले टर्म दिसले का हा फॉर्म्युला. असंच याचे फंक्शन याचे पण फॉर्म्युले आहेत फंक्शनच्या इन टर्म्स ऑफ फंक्शन. साइन कॉसचे पण आहे लॉग एक्सचा पण फॉर्म्युला असाच आहे ते आपण नंतर पाहू. होमवर्क दोनच राहते पुष्कळ मोठे आहेत काय हे 2 होमवर्क आहेत. नेक्स्ट आपण आता याच्या पुढचे फंक्शनचे 3 फॉर्म्युले पाहू द्या साइन कॉस आणि लॉग एक्स.